नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एका पॉइंट रिलेटेड चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे हाऊ टू गेट राइड ऑफ पिंपल। म्हणजेच काय की ज्यामध्ये पिंपल होण्याची जी काही वारंवार टेंडन्सी असते, बऱ्याच जणांमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं की हे रिपीटेड सायकल असतं। तर ते पिंपल वाढू नये आणि झाल्यास त्यांची जी टेंडन्सी आहे ही आपल्याला कशा प्रकारे ब्रेक करता येईल, तर याच्यासाठी काय आपण उपाय आहेत हे डिस्कस करणार आहोत। उपाय म्हणजे काय की त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा आहे तो तर पहिला मुद्दा आहे की स्किन हायजीन मेंटेन ठेवणं। म्हणजेच काय करणं की बऱ्याचदा असं बघितलं जातं की लोकांमध्ये एक कन्सेप्ट आहे की वारंवार चेहरा धुणं म्हणजे तुमचा चेहरा हा स्वच्छ किंवा क्लीन ठेवणं। तर ते तसं नसून तुम्ही जेव्हा अंघोळ करता, फॉर एक्झाम्पल दिवसभरामधून काही जण एक वेळा अंघोळ करतात, काही जण 2 वेळा अंघोळ करतात, तर हे टायमिंग सोडून अंघोळीच्या वेळी चेहरा वॉश होतो, पण त्या टायमिंगच्या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये 5-5, 6-6 वेळा सुद्धा बरेच जण हा चेहरा धुत असतात। परंतु याने काय होतं की तुमच्या स्किनची एक नॅचरल टेंडन्सी आहे की ती कोणतेही इन्फेक्शन किंवा कोणतेही पिंपल्स जरी असेल तरी ते सुद्धा सेल्फ रिकवर करण्यासाठी एक ऑइल सिक्रेट करत असते। तुमच्या वारंवार जेव्हा धुण्याची प्रोसेस होते त्याच्यामध्ये स्किन ही ड्राय पडली जाते आणि याच्यामुळे स्किनचा पीएच डिस्टर्ब होतो आणि स्किन हे ऑइल जास्त प्रमाणात सिक्रेट करायला लागते आणि त्यामुळे काय होतं की पिंपल येणं कमी होण्यापेक्षा किंवा चेहरा स्वच्छ राहण्यापेक्षा त्याच्यामध्ये पिंपल आपल्याला ह्या वाढलेल्या बघायला मिळतात। त्यामुळे दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही तुमचा चेहरा धुतला पाहिजे। फॉर एक्झाम्पल अगदीच सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या वेळी किंवा अंघोळीच्या व्यतिरिक्त एकदा आणि रात्री झोपायच्या आधी। तर या 2 टायमिंगला तुम्ही तुमचा चेहरा कोणताही माइल्ड सोप, फेस वॉश असं जे कोणतेही माइल्ड असेल त्याने तुम्ही धुवू शकता आणि चेहरा वॉश करत असताना जर तुम्ही कोमट पाण्याचा जरी वापर केला तरी तो तुमच्या स्किनसाठी खूप फायद्याचा आहे। त्यामुळे वारंवार चेहरा धुणं हे तुमच्या फायद्याचं नाहीये तर हे तोट्याचं आहे। तसंच बरेच जण अगदी स्त्री किंवा पुरुषांमध्ये दोघांमध्येही चेहरा धुण्यासाठी स्क्रब वापरलं जातं। तर स्क्रबमुळे काय होतं की जे तुमच्या स्किनने नॅचरली ऑइल सिक्रेट केलेलं आहे हे तुम्ही जर स्क्रब करत असाल दररोज चेहऱ्याला, हे करणं गरजेचं आहे, परंतु आठवड्यातून 2 ते 3 वेळा हेच जर तुम्ही रेग्युलर वापरलं तर जे ऑइल सिक्रेट करते स्किन ऑटोमॅटिकली की जे सेल्फ हिलिंग किंवा सेल्फ रिकव्हरीसाठी किंवा चेहऱ्यावरचा एक ग्लो मेंटेन करण्यासाठी, तर तो हा वारंवार या स्क्रबच्या वापरामुळे हा जो स्किन आहे ही डॅमेज होते आणि त्यामुळे स्किन तिथे ऑइल जास्त सिक्रेट करते आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांमध्ये पिंपल हे आपल्याला वाढलेले बघायला मिळतात। तसंच जर तुम्ही वारंवार तुमच्या चेहऱ्याला हात लावत असाल की आपल्या हातामध्ये बऱ्याचदा बघितलं की धूळ किंवा काही पार्टिकल्स असतात, बॅक्टेरिया असतात आणि त्याचा डायरेक्टली जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरच्या स्किनला जर त्याचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट येत असेल तर तुम्ही तुमचे इन्फेक्शन आहे हे स्प्रेड करत आहात आणि पिंपल हे त्याचंच लक्षण आहे की तुमची जी कृती करताय ही चुकीची होतीये आणि त्यामुळे पिंपल हे वाढले जातात। त्यामुळे शक्यतो चेहऱ्याला वारंवार तुम्ही टच करणं हे अवॉइड करा। तसंच जर तुम्ही केस धुत असाल तर केस धुताना सुद्धा प्रॉपर काळजी घेतली पाहिजे, कारण केसामध्ये असणारा कोंडा तसंच केसामध्ये असणारे हेअर रूटला जे कोणते इन्फेक्शन असेल किंवा ऑइल असेल तुम्ही जे लावलेलं आहे केसांना, ते जेव्हा तुम्ही केस धुता तर त्यावेळी ते धुवून तुमच्या चेहऱ्यावर येतं आणि त्यामुळे पिंपल ह्या वाढलेल्या बघायला मिळतात किंवा बऱ्याच जणांना तो सुद्धा एक स्टार्टिंग पॉइंट आहे की तिथून पिंपल ह्या वाढलेल्या बघायला दिसतात। त्यामुळे केस धुत असताना प्रॉपर काळजी घ्या की ते केस धुत असताना शक्यतो पार्टिशन करा की जेणेकरून ते डायरेक्टली चेहऱ्यावर तुमच्या हे येणार नाहीयेत। तसंच आता बऱ्याच स्त्रियांमध्ये बघितलं जातं की जो मेकअप ते यूज करतात, मेकअपचे जे काही वेगवेगळे प्रॉडक्ट यूज करतात, तर त्याच्यामुळे सुद्धा स्किनचा पीएच हा डिस्टर्ब होतो आणि स्किनचे जे पोअर्स आहेत तर हे पोअर्स ना म्हणजे जे छिद्र आहेत की ज्याच्या वाटे स्किन हे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करत असते आतून बाहेर, तर स्किनचे पोर्स हे ब्लॉक होतात ड्यू टू एक्सेस मेकअप आणि त्यामुळे एक्सेस किंवा हेवी मेकअप जर तुम्ही करत असाल स्त्रियांमध्ये स्पेशली तर तो त्यांनी अवॉइड करणं गरजेचं आहे किंवा जर ते करायचं असेल तर ते फार लाईट मॉइश्चरायझर, क्लिन्झर किंवा एखादं सनस्क्रीन असं माइल्ड यामधले ते प्रॉडक्ट यूज करू शकतात। परंतु जेव्हा तो रिमूव्ह करायचा आहे मेकअप त्यावेळी तो रिमूव्ह केल्याशिवाय तर रात्री झोपायचं नाहीये। बऱ्याच जणींमध्ये असं बघितलं जातं की मेकअप ॲज इट इज बराच वेळ ठेवला जातो, तर तो रिमूव्ह ही केला पाहिजे आणि त्यामुळे स्किनचे जे पोर्स आहेत हे ओपन अप होतील आणि स्किनला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे हा भेटला जाणार आहे। तसंच आता अगदी फार दुर्लक्षित केलेला एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपण झोपताना जी पिलो घेतो
तर त्या पिलोमुळे सुद्धा आपल्याला पिंपल वाढायचं प्रमाण हे जास्त आहे. ऍक्च्युली काय होतं की जो आपण रात्रीचा जो आपला कालावधी आहे झोपायचा, तो साधारण कमीत कमी 6 तास ते जास्तीत जास्त 9 तास हा सगळ्यांमध्ये बघितला जातो. तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुमच्या पिलोचं कव्हर हे तुम्ही बरेच दिवस जर चेंज केलं नसेल तर त्याच्यामध्ये त्याच्यावर असणारे जे धुळीचे कण आहेत, काही बॅक्टेरिया आहेत, तर ते तुमच्या चेहऱ्याच्या स्किनला टच होतात, रब होतात, बऱ्याचदा झोपेमध्ये फ्रिक्शन होतं आणि त्यामुळं बऱ्याचदा झोपेमध्ये आपल्याला घामही आलेला असतो किंवा बऱ्याच जणांना सलायवा ड्रिबल होते, म्हणजे झोपेत लाळ सिक्रेट होत असते आणि ती तुमच्या पिलोला जर टच झाली तर ती तिथेच थांबून त्याच्यामध्ये इन्फेक्शन करणारे घटक असतात आणि ते घटक जर तुमच्या चेहऱ्याला रब झाले गालावर तर स्पेशली तिथे पिंपल्स वाढलेले बघायला मिळतात. त्यामुळे पिलो कव्हर्स हे प्रॉपरली 1-2 ते 3 दिवसानंतर चेंज करणं, प्रॉपरली वॉश करणं गरजेचं आहे. तर हा सुद्धा एक पिंपल वाढायचा असा दुर्लक्षित असा एक पॉइंट आहे, पण हा सुद्धा एक ट्रिगर फॅक्टरच्या अंडर आपण कन्सिडर करू शकतो. तसंच बऱ्याचदा तुमच्या जेवणाच्या ज्या काही सवयी आहेत, तसंच आहारातल्या आणि जेवणाच्या सवयी ह्या सुद्धा तुमच्या पिंपल वाढवण्यासाठी खूप ट्रिगर पॉइंट म्हणूया आपण. तर ह्या तुमच्या चुकीच्या सवयी, तर याच्यामुळे काय होतं की जेवण हे तुम्हाला अगदी 3 वेळा हे घेणं गरजेचं आहे. स्किनला जर प्रॉपर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू भेटले तरच तुमची स्किन ही ग्लो येणार आहे आणि तिथे पिंपल्सचं जे काही प्रमाण आहे हे कमी होणार आहे. तुमच्या खाण्यातून स्निग्ध पदार्थांचं जर सेवन प्रॉपर असेल तर तुमच्या स्किनला हे स्निग्ध पदार्थ हे प्रॉपरली पोचून स्किनचा टोन, जे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं म्हणतो, स्किन चमकदार राहणं, ग्लो राहणं, तर हे राहणार आहे. पण जर तो तुमच्या खाण्यातूनच अपुरा पुरवठा होत असेल, तुमचं डाएट स्किप करत असाल, बऱ्याच आता मुलींमध्ये किंवा इव्हन मुलांमध्ये सुद्धा बघितलं जातं की डाएटच्या अंडर बऱ्याचदा तुमचं लंच किंवा डिनर हे स्किप केलं जातं. तर हे असं न करता तुम्हाला तुमच्या जेवणामधनं जे काही पोषक द्रव्य आहेत, पोषक घटक आहेत, हे सगळे प्रॉपर रेशोमध्ये घेणं हे गरजेचं आहे. पिंपल किंवा पिंपल येणं ही एक सूज येण्याची प्रोसेस आहे म्हणूया. इट्स अन इन्फ्लमेटरी कंडिशन की तिथं लालसरपणा येतो, सूज येते आणि तिथले जे पिंपल्स असतात ह्या आपल्याला बेस त्याचा हा लालसर बघायला मिळतो. तर याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुम्ही जे अन्न जेवत आहात याच्यावर सुद्धा आहे. पिंपलचे काही प्रोसेस आहेत, तर याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जे अन्न पदार्थ खाताय म्हणजे तुमची पचन संस्था आणि पिंपल येणं यांचं खूप जवळचं कनेक्शन आहे. जर तुमचं पचन बिघडलेलं असेल तर पिंपल येण्याचं प्रमाण हे वाढलेलं बघायला मिळतं. तर पचनामध्ये बऱ्याच जणांचं पोटही साफ होत नसेल तर पिंपल ह्या वाढलेल्या बघायला मिळतात. त्यामुळं तुम्हाला पचनासाठी जे काही हलके पदार्थ आहेत यांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश दररोज असणं गरजेचं आहे. अगदीच जे काही जंक फूड आहे, चहा कॉफी हे जे आहेत की चहा कॉफी घेतल्यामुळे काय होतं की तुमची भूक मरते, प्रॉपर टायमिंगला तुम्हाला जेवण जाणार नाही आणि हे उष्ण पदार्थ आहेत. त्यामुळे यांचा जर तुम्ही इंटेक घेतला तर डायरेक्टली हे पिंपल वाढलेला रेशो आपल्याला बघायला मिळतो. आणि हे जे जंक फूड जे आहेत, बाहेरचं जे काही अन्नपदार्थ आहेत, तर याच्यामुळे काय होतं की पोट साफ होत नाही आणि त्यामुळं स्किनचा पीएच सुद्धा डिस्टर्ब होतो आणि तो पीएच डिस्टर्ब झालेला आपल्याला पिंपलचं वाढलेलं स्वरूप हे असं बघायला मिळतं. त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये ह्या प्रॉपर सीजनल फळं असायला पाहिजेत, व्हेजिटेबल्स असायला पाहिजेत आणि तसंच पाण्याचं प्रमाण सुद्धा जेवढं प्रत्येकाला गरजेचं आहे. अननेसेसरी बऱ्याचदा असं म्हणलं जातं की स्किनसाठी किंवा स्किनच्या टोनसाठी, चमक ग्लो येण्यासाठी पाणी पिणं हे गरजेचं आहे. परंतु तेच आहे की पचन आणि स्किन याचा जो जवळचं कनेक्शन आहे ते हेच आहे की तुमच्या शरीराला जेवढं गरजेचं आहे पाणी हे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं आहे. त्यामुळं ते घेत असताना एखाद्या व्यक्तीसाठी जर 4 लिटर पाणी नॉर्मल असेल आणि एखाद्या व्यक्तीसाठी जर 2 लिटर पाणी नॉर्मल असेल, हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीसाठी अगदी 1 लिटर पाणी सुद्धा सफिशियंट आहे. त्यामुळे जेवढी गरज आहे, मागणी तेवढा पुरवठा एवढाच असू द्या. अननेसेसरीली एक्सेस थिंग तुम्ही कोणत्याही स्किन रिलेटेड सुद्धा जरी चांगल्या असल्या तरी त्या तुमच्या शरीरावर तोट्याच्या आहेत. त्यामुळं ते स्किन कंप्लेंट ह्या कमी होणार नाहीयेत तर ह्या वाढणार आहेत. तसंच आता पुढचा पॉइंट आहे की विटॅमिन डी. विटॅमिन डी आणि पिंपल्समध्ये पण आपल्याला फार एक कनेक्शन बघायला मिळतं. आपण जसं म्हणलं की पिंपल्स जे आहेत ह्या इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स आहे तुमच्या स्किनचा, तसंच विटॅमिन डी जे आहे हे अँटी इन्फ्लमेटरी म्हणून काम करतं. म्हणजे जी काही सूज आलेली आहे हे कमी करण्यासाठी विटॅमिन डी हे गरजेचं आहे. आणि स्किनसाठी स्किनचा टोन, स्किनचा एक प्रॉपर जे म्हणतो आपण सुरकुत्या येतात, स्किन लूज पडते, याच्यासाठी सुद्धा
टोन मेंटेन ठेवण्यासाठी आणि ग्लो किंवा चमकदारपणा येण्यासाठी व्हिटॅमिन डी चा रोल हा आपल्याला बघायला मिळतो. तर व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये सिंथेसिस होत नाही, हे आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळतं. त्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये आपण म्हणतो की लहान बाळांना पण ठेवणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये हाडं आणि स्किन या दोघांचा रोल असतो. तसाच आपल्याला त्यामुळे व्हिटॅमिन डी हे जसं सिंथेसाइज होत नाही त्यामुळे त्या टॅबलेट फॉर्म मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. तर स्किनच्या बऱ्याचशा पेशंट्समध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा बऱ्याचशा डॉक्टरांकडून डर्मॅटॉलॉजिस्ट कडून हे प्रिस्क्राईब केलं जातं की तुम्ही ह्या टॅबलेट सुद्धा घेणं गरजेचं आहे. त्यामुळं व्हिटॅमिन डी साठी तुम्ही कोवळ्या उन्हामध्येही थोडा वेळ थांबू शकता की ते डायरेक्टली सनरेज आहेत हे जर स्किनवर गेले, जर जिथं पिंपल आलेले आहेत, इन्फ्लमेशन आहे, तर ते कमी होईल. तसंच तुम्ही मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीनचाही उपयोग करू शकता. काही सनस्क्रीन आहेत की जे तुम्ही माइल्ड फॉर्म मध्ये जर आहेत ते त्यांचा जर वापर केला तर स्किनवर पिंपल्सचे जे काही डाग आहेत ते सुद्धा तुम्हाला कमी झालेले बघायला मिळतात. जे काही आता आपण पॉइंट डिस्कस केलेले आहेत तर हे नक्की तुम्ही करून बघा, कारण याचे पिंपल्सवर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट्स आहेत. आणि हे करून सुद्धा जर तुम्हाला अडथळे येत असतील, काही गोष्टी लक्षात येत नाहीयेत, हे उपाय करून सुद्धा फरक पडत नसेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. आणि याच्यावर होमिओपॅथिक औषधं ही खूप चांगल्या प्रकारे ऍक्ट होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन तुमच्या पिंपल या कंप्लेंट रिलेटेड जरी घेतलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट्स हे भेटतील. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी आणि तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.